नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण साडी आणि ते गोणीपासून एक मोठ्या साईजचा आपण स्वेटर वगैरे किंवा ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी ऑर्गनायझर तयार करणार आहोत। त्या व्हिडिओ शॉर्ट करून नक्की बघा। ही गोणी बघा थोडीशी क्रॉस आहे, तर व्यवस्थित आपण कट करून घेऊ। तुम्ही साईज छोटी किंवा मोठी करू शकता, पण तुम्हाला एक माप पण दाखवते मी। अगोदर आपण एक कट करून घेऊ बघा। ओपन असं बघा, ओपन करून घेतला आहे। असा आपला एक पीस रेडी झाला आहे। त्याचं तुम्हाला माप दाखवते आधी। इथे रुंदीला बघा 23 इंच आहे। जी रुंदी आहे म्हणजे 23 इंच आहे। 23 आणि इथे बघा 23 आणि 37 इंच आहे। 37 इंच आहे आपलं हे। तुम्हाला 37 दाखवते बघा। इथं 23 आणि 37 इंच एक असा मोठा पीस आपण कट करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपण दोन छोटे छोटे बॉक्स पण जॉईन करायचे आहे। सगळ्या बघा तुम्ही ते 4 भाग करणार आहे 37 चे। परत त्याचा बघा चौथा एक भाग काढणार आहोत आपण। या ठिकाणी आपण बघा 9.25 मध्ये 9 इंचचे आपल्याला 2 चौकोन कट करून घ्यायचे आहे। याची लांबी आणि रुंदी सुद्धा आपण 9 इंच घ्यायची आहे। इथे बघा 9.25 इंचावरती अशा आपण कट करून घेऊ बघा। आता आपण 2 लागणार आहे, आपण 2 कट करून घेऊ। असं बघा आपण कट करून घेतलं। बघ असं बघा आपण 2 पीस कट करून घेतले आहे। आता याला आपण साडीने कव्हर करून घेऊ। या गोणी आहेत ना, याला साडीने आपण कव्हर करून घ्यायचं आहे। तर मी कव्हर करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। हे दोन्ही पीसला पण कव्हर करून घ्यायचं आणि साडीला पण कव्हर करून घ्यायचं बघा। असं ह्यात व्यवस्थित त्याच्यावरती ठेवायची बघा। अशा पद्धतीने व्यवस्थित आखरून आपण हे तयार करून घ्यायचं आहे बघा। तुम्ही दोन्ही साईडने पण लावू शकता किंवा एक साईडने पण लावू शकते। तर या ठिकाणी बघा आपण हे थोडेसे चौकोन आहेत, त्याला सुद्धा अस्तर कट करून घेऊ। वरच्या साईडने लावण्यासाठी मेन फॅब्रिक आहे। तुम्ही या ठिकाणी अस्तर सुद्धा वापर करू शकता किंवा दोन्ही पण साईडने साडी जरी लावली तरी चालेल। पण एकदम गोणी बघा तुम्ही नवीनच आहे, त्याच्यामुळे मी एकाच साईडने फक्त साडी लावली आहे। हा पूर्ण पीस बघा आपण शिलाई मारून आपण तयार करून घेतलेला आहे। एक्स्ट्राच आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं। आता हे चौकून घेतले आहेत बघा, या पद्धतीने आपण ठेवायचे आहे। स्टिच करायचे आहे दोन्ही पण साईडने बघा। अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। या ठिकाणी बघा आपण शिलाई पण मारून घेतली आहे। आता तेवढ्याच लांबीची बघा आपल्याला चेन घ्यायची आहे। तिथं ही चेन अगदी स्वस्त भेटते, मीटरवरती भेटते। तुम्हाला कुठल्याही पण शिलाई दुकानामध्ये भेटून जाईल बघा, किंवा ऑनलाईन पण भेटते। मी ऑनलाईनच घेतलेली आहे। तर 10 रुपये मीटरच पडते बघा ऑनलाईन घेतली तरी। बघा अशा पद्धतीने आपल्याला अशी उलटी ठेवायची। रनर वगैरे मी टाकून घेतला आहे। सरळ एक शिलाई द्यायची आणि एक दाबटीप देऊन घ्यायची आहेत। खूप सोपी पद्धत आहे चेन लावायची, जास्त काही अवघड नाही बघा। एकदम सरळ सरळ आपण हे केलं आहे। कापड खालच्या साईडने फोल्ड करायचं आणि त्याच्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित अशी। फिनिशिंग पण छान येते। अशा पद्धतीने बघा आपली आता शिलाई मारून झालेली आहेत। आपल्याला काय करायचं आहे, कसं शिवायचं बघा तुम्हाला दाखवते मी। हे बघा खाली ठेवून दाखवते। अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि हे बघा अशा पद्धतीने
2 कोणी आपण आधी रेडी करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने. नंतर मग चेनचा भाग हे करायचा आहे. बघा तुम्हाला दाखवते. बघा असं ठेवायचं आहे. सुई व्यवस्थित अडकूनच ठेवायची कोण्यामध्ये. म्हणजे आपले कोणे वगैरे आहे ते व्यवस्थित निघतात. अशा पद्धतीने आपले जिथं आता साईडला थोडंसं साडीचं कापड एक्स्ट्रा आहेत ना, म्हणून बघा ते तुम्ही सोडून दिलं आहे. ते कट करत राहिलं आहेत माझ्याकडं. तर दुसऱ्या साईडला सुद्धा बघा सेम आपण असंच हे करून घ्यायचं आहे. कडेला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. खूप सुंदर असं आणि एकदम सोप्या पद्धतीने हे ऑर्गनायझर तयार होतं. आता कसं आपला उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळं स्वेटर वगैरे ब्लँकेट वगैरे आपण वॉश वगैरे करून त्याच्यामध्ये ठेवून देऊ शकतो. धूळ वगैरे पण बसणार नाही, काहीच नाही. आणि भरपूर सारे कपडे त्याच्यामध्ये मावतात. आता बघा आपण अशा पद्धतीने पिनअप वगैरे करून घेऊ शकतो. तुम्ही वरचं बघा हे आहेत ना चेनचा वरचा पार्ट आहे तो, याला तुम्ही 2 साईडने बघा इथं चौकोनमध्ये असं पिनअप वगैरे करून याला स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं साडीचं कापड एक्स्ट्रा आहे बघा ते माझ्याकडं, ते मी आता कट करून घेते एक्स्ट्राचं. अशा पद्धतीने बघा पकडायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. तिन्ही पण साईडने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर तुम्हाला शिलाई पण मारून दाखवते इथं मी. खाली चेन वगैरे व्यवस्थित बघायची ना, तर बऱ्याच वेळा आपलं रनवरती चेन आहेत ना त्याच्यावरती शिलाई चालली जाते. माझ्याकडून झालं थोडंसं तसंच. तर खाली बघूनच आपण शिलाई मारायची आहे. थोडी कडेला शिलाई मारायची, जास्त कापडमध्ये आतमध्ये खेचायचं नाही. बघा बेकार पडलेले आपण गोणीपासून किती सुंदर असं हे बनवलं आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता. तुम्ही पिनअप वगैरे जर केलं ना तुम्हाला एकदम शिवायला सोपं जाईल. पिना वगैरे लावून घ्यायच्या असं सुया वगैरे कडेकडेने. आता इथं बघा आपण चेन आहे ती ओपन करून घ्यायची आहे. इथं बघा माझ्याकडे तेच झालं, थोडंसं चेनवरती शिलाई आली माझी. हे बघा इथं कॉर्नरला थोडंसं ते खोलून घेते मी. इथे बघा मी खोलून परत शिलाई मारून घेतली. या ठिकाणी आता बघा आपण चेन आहेत ना, एका साईडला आपण दाबटीप ऑलरेडी अगोदर दिली होती. आता हे दुसरी भाग आहेत ना, इथं बघा आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. जो कापड वगैरे आहे तो असा खालच्या साईडने फोल्ड करायचा, म्हणजे आपले चेनमध्ये धागे दोरे असतात ना ते अटकणार वगैरे नाही. आता इथं नंतर तुम्ही स्ट्रिप वगैरे सुद्धा जॉईंट करू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर, म्हणजे बॅगसारखं उचलण्यासाठी. इथं मी लावले नाही पण तुम्ही लावू शकते. एकदम चौकोनी असं आपण बघा असं लांबट असं आहे ते कुर्तीसारखी ही सुंदर अशी बॅग आपली तयार होते. ऑर्गनायझर म्हणू शकते, बॅग म्हणू शकते. पण एकदम घरच्या घरी बघा आपण एकदम महागडे ऑर्गनायझर घ्यायची गरज येणार नाही. या अशा पद्धतीने स्टिच जर केले तर. आता तुम्हाला जर एकदम हे वाटत असेल ना तुम्ही तर बघा आपले चेनच्या खालती आहेत ना थोडीशी बॉक्स पण रेडी करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला गोणी वगैरे जर एकदम मऊ वगैरे असेल तर, कडक असेल तर काही गरज येत नाही. बघा अशा पद्धतीने आता माझ्या मी स्वेटर वगैरे पण भरून दाखवते. इथं बघा आपले पूर्ण फॅमिलीचे स्वेटर आहेत आमच्या, एवढे पूर्ण ते पूर्ण याच्यामध्ये बसून गेलेले आहे. व्यवस्थित धुवून वगैरे मी ठेवून लिहित होते ते, मला त्याला ऑर्गनायझर करून
मस्त कपाटामध्ये ठेवून देऊ. त्याचं पूर्ण मी घड्या वगैरे घालून ठेवून देत आहे. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पण बघा भरपूर सारी बॅग रिकामीच आहे, तर याच्यातमध्ये थोडेसे हातमोजे वगैरे आहेत, मफलर वगैरे आहेत, ते सुद्धा मी याच्यात ठेवणार आहे. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.